नमस्कार. जय श्रीराम, जय श्री कृष्णा आणि जय श्री स्वामी समर्थ. आज माझ्या सर्व गोड ताईंचे खूप खूप मनापासून धन्यवाद. कारण जो 20 ताईंचा ग्रुप तयार केलेला आहे, त्या ग्रुपमध्ये मलासुद्धा ॲड केलेलं आहे. त्या ताईंचे खूप खूप मनापासून असे धन्यवाद. माझ्या ताईंनो, तुम्ही मागे पलटून पाहू नका किंवा खचून जाऊ नका आणि कुणाचाही विचार करू नका. कारण आपलं कार्य हे आपण सतत करायचं असतं. यूट्यूब हा खूप मोठा असा यथांग समुद्र आहे. त्या समुद्रामधून आपल्याला काहीतरी खेचून घ्यायचं आहे. त्या समुद्रामध्ये सर्वच प्राणी, जीव, जंतू जीवन जगतात पाण्यामध्ये. तसंच या पृथ्वी तलावावर जेवढे काही जीवजंतू आहेत म्हणजे मानव समाज, आपण सुद्धा मानवजाती, आपणाला सुद्धा जीवन जगण्यासाठी पैशाची गरज असते. तर घर बसल्या आपण काही ना काही केलं पाहिजे अशी सर्वांची इच्छा असते. तर माझ्या ताईंनो, त्या समुद्रापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला थोडेसे कष्ट करावे लागणार आहे. कारण कष्ट केल्याशिवाय तर काहीच मिळत नसते. रस्त्यात चालताना काटे येतात, दगड येतात. त्याच्यातून आपल्याला मार्ग काढायचा असतो. मार्ग काढता काढता आपण सामोर जाऊ, उंच शिखरावर जाऊन पोहोचू. तोपर्यंत आपल्याला कुणी काही बोलत असेल, कुणी काही म्हणत असेल तर त्याकडे सुद्धा दुर्लक्ष केल्या पाहिजे. कारण की सामोर जाणाऱ्या व्यक्तींचे पाय खेचणारे भरपूर असे काही लोक भेटतात. आपले नातेवाईकच म्हणतात किंवा आपल्या घरचे लोकसुद्धा म्हणतात, "काय हे विनाकारण काम तू करून बसतं करतं, काय फायदा याच्यानं?" असे सुद्धा ते म्हणतात. पण आपल्याला स्वतःच्या मनाला असं वाटते की माझा मोबाईल आहे, मी मोबाईलमध्ये पैसे टाकले, मी दुसऱ्याचे व्हिडिओ बघण्यापेक्षा मी स्वतःचं काहीतरी अस्तित्व माझं जे आहे ते मी करून दाखविण्याचा प्रयत्न करत आहे आणि मी ते करून 2 पैसे कमविण्याचा प्रयत्न करत आहे. तर यामध्ये वाईट काय आहे? असा आपला विचार असतो. घरचे काम असून सुद्धा आपण ताई लोक व्हिडिओ बनविण्याचा प्रयत्न करतो. कशासाठी? कारण की आपल्याला जाणीव झालेली आहे की त्या समुद्रामधून यूट्यूबचा जो समुद्र आहे, यथांग समुद्र आहे, त्या समुद्रामधून आपल्याला काहीतरी खेचून घ्यायचे आहे. भरपूर लोक तिथपर्यंत जाऊन पोहोचले आहे. भरपूर लोक लाखानं पगार कमवत आहे. आपण लाखापेक्षा हजारानंच कमवू. नाही काही तर आपला स्वतःचं काहीतरी म्हणून 5-6 हजारच कमवू. पण आपण काही ना काही करू अशी आशा मनामध्ये ठेवायची आणि मागे वळून बघायचं नाही. सर्व ज्या माझ्या ताई आहे, 20 ताईचा जो ग्रुप आहे, त्या ग्रुपमध्ये मला सामील केलेलं आहे. तर त्या सर्व ताईंना मला हेच सांगायचं आहे की आपण एकमेकांची व्हिडिओ बघूया, एकमेकींचा वॉच टाईम वाढवूया. सबस्क्राईब तर कसे पण वाढतात. एका वर्षामध्ये 1000 सबस्क्राईब वाढतात. पण एका वर्षामध्ये 4000 घंटे वॉच टाईम वाढायला थोडी मुश्किल जाते. कारण आपल्याला व्हिडिओ कसे टाकायचे, व्हिडिओ एडिटिंग कशी करायची हे सुद्धा माहीत नसते. मी याआधी एक यूट्यूब चॅनल ओपन केलं होतं. त्या यूट्यूब चॅनलवरती माझे 1900 सबस्क्राईब झाले होते. पण माझा वॉच टाईम काहीच झालेला नव्हता. मग मला तो चॅनल ठेवूनच काही फायदा नव्हता. माझा मुलगासुद्धा म्हणत होता, "आई वॉच टाईम तर काहीच झालं नाही आणि किती दिवस होऊन गेले." मग ते चॅनल मी डिलीटच मारून टाकलं आणि दुसरं चॅनल ओपन केलं. तर ह्या चॅनलवरती मी जास्तीत जास्त लाँग व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करत आहे. शॉर्ट व्हिडिओ पण टाका. शॉर्ट व्हिडिओने सबस्क्राईब वाढतात आणि लाँग व्हिडिओने वॉच टाईम वाढतं. वॉच टाईम वाढविण्यासाठी लाईव्हसुद्धा येता येतं, पण प्रत्येक घरी ते जमत नाही आणि आपल्याला सुद्धा दिवसभर काम असतं. कामामध्ये सुद्धा आपण लाईव्ह येऊ शकत नाही आणि रात्रीच्या वेळेस म्हटलं, संध्याकाळच्या वेळेस स्वयंपाक, पाणी, अमकं-ढमकं असल्यानंतर ते सुद्धा आपल्याला जमत नाही. कारण माझंसुद्धा शिवणकाम आहे. मलासुद्धा दिवसभर कामं असतात. आता आता सुद्धा मी हे साडीला पिको फॉलच करत होती. हे बघा, साडीला मी पिको फॉलच करत होती. पण म्हटलं माझ्या ताईंसाठी, ज्या ताईंनी मला ग्रुपमध्ये सामील केलेलं आहे, त्या ताईंसाठी मी काही ना काही सांगते. म्हणून मी आज हा व्हिडिओ बनवायला बसले. मी एक उदाहरण देऊन सांगते तुम्हाला, की माझ्याकडे दुधाची डेअरी पण आहे. मी दूध डेअरी पण चालवते. सकाळी मला खूप घाई असते कामाची. तर आजपर्यंत म्हणजे कालपर्यंत त्या ड्रायव्हरला टायमिंग दिलेला नव्हता. आता टायमिंग दिलेला आहे 10चा. तर त्याचा जो क्रायटेरिया आहे म्हणजे जर 10 वाजेपर्यंत आपण प्लॅन्टेशनवर पोहोचलो नाही,
तर माझी गाडी बंद होणार. या धाकाने, या विचाराने त्या ड्रायव्हरने बरोबर 9:30 वाजता माझ्या घरी दुधाची गाडी टच केली. कारण त्याला 10 पर्यंत प्लॅन्टेशनवर पोहोचायचे होते. तसंच आपल्याला सुद्धा करायचं आहे. एका वर्षामध्ये 4000 घंटे वॉच टाईम कंप्लीट करायचे आहे आणि 1000 सबस्क्राईब कंप्लीट करायचे आहे. जोपर्यंत आपलं चॅनल मोनेटाईज होत नाही, तोपर्यंत आपल्याला थोडेसे प्रयत्न करायचे आहे, कष्ट उपसायचे आहे. दिवसभर काम करून ₹200 मजुरी कमविण्यापेक्षा आपल्या मनामध्ये, आपल्या डोक्यामध्ये जे काही आपण करू शकतो, जे काही आपण बोलू शकतो, त्याचा उपयोग आपल्याला करून घ्यायचा आहे. जर आपल्याला व्हिडिओ बनवता येत नसेल, तर आपण शाळा शिकताना प्रश्नाचे उत्तर जे असते, तेव्हा कसे करतो आपण पॉइंट काढतो. मग पॉईंटनुसार आपण विश्लेषण करतो. त्या पद्धतीने तुम्ही प्रयत्न करून बघा. 10 मिनिटाचा, 12 मिनिटाचा असा व्हिडिओ तयार करून ठेवा. कारण 10 मिनिट जर एखाद्याने व्हिडिओ बघितला, तर तोच आपला वॉच टाईम वाढत जातो. 10 मिनिटाचा व्हिडिओ असला आणि तो 6 लोकांनी पूर्ण बघितला, तरी आपला 10 सक 60 म्हणजे 1 घंटा वॉच टाईम वाढतो. 6च लोकं बघेल असं काही नाही, जास्त लोकं पण बघू शकता. हा विचार करून तुम्ही 10-12 मिनिटाचा व्हिडिओ टाका. आणि व्हिडिओ टाकतेवेळी बोलण्याची प्रतिक्रिया कधी-कधी काय होते, आपल्याला कॅमेऱ्यासमोर बोलता सुद्धा येत नाही. माझं सुद्धा तसंच होतं पहिलं. मला सुद्धा बोलता येत नव्हतं. तर मी स्टोरी वाचून सांगत होती. आता थोडीशी हिंमत वाढली. तर आता मी बोलू शकते. असंच करता तुमचं सुद्धा मोटिवेशन वाढेल आणि तुम्ही डिमोटिवेट बिलकुल होऊन जाऊ नका. कारण डिमोटिवेट झाल्याने आपल्याला प्रेरणा देणारे भरपूर कमी लोक असतात, पण मागे पाय ओढून खेचणारे लोक जास्त असतात. जो सामोर जाण्याचा प्रयत्न करतो त्याचे पाय मागे ओढून खेचल्या जाते. तर या समुद्रामधून आपल्याला काहीतरी खेचून घ्यायचे आहे, आपल्याला तिथपर्यंत पोहोचायचे आहे. त्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागणार आहे. असंच प्रयत्न आपण सतत करत राहू आणि एकमेकींना साथ देत राहू. आणि हा माझा व्हिडिओ माझ्या ताईंनी बघितला असेल तर मला कमेंटमध्ये सांगा की ताई, मी सुद्धा या ग्रुपमध्ये सामील आहे. तुम्ही सुद्धा माझे व्हिडिओ बघा, मी सुद्धा तुमचे व्हिडिओ बघते. एकमेकांना आपण साथ देऊया, एकमेकांचा आपण विश्वास वाढवूया, एकमेकांना हिंमत देऊया आणि या यूट्यूब चॅनलवरती आपण काम करूया. घरी बसून काहीतरी पैसे कमवूया. सबस्क्राईब वाढतील याची मी गॅरंटी घेते. 1000 सबस्क्राईब वाढतात, पण वॉच टाईम वाढायला खूप मुश्किल जाते. हा वॉच टाईम वाढविण्यासाठीच आपल्याला काही ना काही करावं लागणार आहे. आता एक म्हणजे 10 मिनिटाचा व्हिडिओ टाकलेला आहे. 10 मिनिटाचा